कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. शिंदे भाजप युती ही कायम राहणार, श्रीकांत शिंदेंची माहिती. केडीएमसीत मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. स्थानिक नेत्यांच्या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित. पक्षाविरोधात जाऊन भूमिका घेतली असेल तर कारवाई करा, संजय राऊतांची मागणी. सत्तेतून लोकांची कामं करता यावी म्हणून शिंदेंना पाठिंबा, मनसेच्या राजू पाटलांची माहिती. तर कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंनी स्थानिकांना निर्णयाचे अधिकार दिल्याचं नांदगावकरांचं विधान. केडीएमसीमध्ये महायुती म्हणून सत्ता स्थापन करू, प्रवीण दरेकरांकडून स्पष्ट. तर उद्धव ठाकरेही कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात, नॉट रिचेबल नगरसेवकांवरून दरेकरांची टीका. किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी, तर महापौर पदासाठी प्रयत्न सुरूच राहतील, किशोरी पेडणेकर यांचं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेची नगरसेविका सरिता मस्के सेना भवनातील बैठकीला गैरहजर. तर मस्के आमच्या संपर्कात, अनिल परब यांची माहिती. दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार. गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञानही मिळवलं, फडणवीसांची माहिती. खासदार झालात म्हणून जिल्ह्याचे मालक झालात नाही, मी कोणाकडेही गेलो नाही, स्वतः नगरसेवक आले. वडेट्टीवारांचं धानोरकरांना प्रत्युत्तर. काँग्रेसच्या आमच्याच नेत्यांना नगरसेवक नेल्याचा धानोरकर यांचा आरोप. समाधान सरवणकरांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे, आरोपांची सत्यता तपासू, अमित सटम यांची प्रतिक्रिया. सरवणकरांकडून पराभवाचा खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटीलांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दिग्विजय पाटीलला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता.